शिवसेना युवा स्वाभिमान युतीकरिता 3 दिवसापासून बैठक सुरू होती. लगेच या ठिकाणी आता आपण नावं टाकलं आहे. काय कारण आहे? युतीच्या या मध्यंतरी मातीमध्ये जगदीप गुप्ताची नाराजी दिसत आहे. काय कारण आहे? माझी नाराजी वैयक्तिक नाही आहे. जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना न्याय मिळावं, त्यांच्यासोबत न्याय व्हावा. कारण शेवटी ही निवडणूक कार्यकर्त्यांसाठी राहते. आमदार खासदार ही निवडणूक फार कमी लोकांसाठी उपलब्ध राहते. ही सर्वसाधारण कार्यकर्त्यांना आणि तिथून राजकीय जीवनाची सुरुवात तिथे होऊ शकते. चांगला कार्यकर्ता समाजाला मिळू शकते आणि म्हणून या निवडणुकीमध्ये प्रत्येक कार्यकर्त्याला जास्तीत जास्त, प्रत्येक कार्यकर्त्याला तर संधी भेटतच नाही, जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना संधी मिळावी यासाठी मी आग्रही होतो. माझा आग्रह होतं या निवडणुकीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना संधी मिळते, पक्षाचा प्रचार विचार होते. मध्यंतरी 3 दिवस आधी युती झाली, 17 सीटांवर काहीतरी हे झालं आणि म्हणून मला ते पटलं नाही आणि मी तिथनं निघून आलो. असं कोणतं विषय आहे की आपल्याला काही महत्त्वाचे विषय पटले नाही? तर आपले सुद्धा मंत्री संजय राऊतसुद्धा आपल्यासोबत बैठकीमध्ये होते. कारण ते आपण घरातून सोडून आपण बैठक सोडून बाहेर निघाले नाही. बैठकीत असणं आवश्यक नाही की तुमचे मतं एक होते. मी माझी मतं मांडले. संघटनेचा पदाधिकारी म्हणून कदाचित त्यांना माझे मतं पटले नसते आणि मी माझ्या मतावर नेहमी ठाम राहतो. आपल्या पदाचा आपण राजीनामा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे पाठवलेला आहे. आता जगदीप गुप्ता हे पुढे पाऊल काय करतो? मी जसं सांगितलं की जे कार्यकर्ते उभे राहतील त्यांच्या पाठीशी मी उभं राहील. मतदात्यांनी त्याच्या भरोश्यावर किंवा मी विनंती केल्यानंतर मतदात्यांनी त्यांना समर्थन दिलं, त्यांच्या पाठीशी उभे राहिले. तर राजकारणामध्ये शेवटी राजा कोण तर मतदाता. राजाच्या मतीनुसार आम्ही चालणार आहोत. मतदात्यांनी ठरवलं की याला काही आता याची अमरावतीला गरज राहिली नाही, तर मी घरी जाण्यासाठी तयार झालो. पुढे आपण काही राजकीय संन्यास घेणार काय? मी सांगितलं लोक ठरवतील. लोकांनी जर प्रतिसाद दिलं राजकारणात येतं घरी.